दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभू महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लीळा क्रमांक 206 स्वधामा बीजे करणे। राऊळांनी वार्धक्य स्वीकारले होते म्हणून श्रीकंठ, श्रीकर आणि श्रीमुकुटामध्ये थरथर कंपन होत असत। राऊळ आरोगणा करायचे ते अन्नही पचत नव्हते। राऊळांनी अतिसाराचा आजार स्वीकारला होता, त्यामुळे 13 दिवस अशक्तपणाही राऊळांनी स्वीकारला होता। आबाईसा आणि सर्व भक्तजनांनी राऊळांना विनंती केली, जी जी वोख स्वीकरी जो जी हा उपद्रो समावाजी, गोसावी प्रवृत्ती भंगावी जी, औषध स्वीकारावे, आजार बरा करावा, जाण्याची आपली प्रवृत्ती भंगावी। पण राऊळ म्हणाले, आवो मेली जाये काह्या काह्या म्हणताय, आवो आता जायजेल म्हणे। नंतर एके दिवशी राऊळांनी पोट दुःखी स्वीकारली। राऊळांची निजधामाला जाण्याची प्रवृत्ती ओळखून भटोबास आणि सर्व भक्तजनांवर संकट कोसळले। सर्वजण फार दुःखात होते। भटोबासांची अवस्था जाणून राऊळांनी त्यांना समजावले। भटोबासांनी विचारले, जी जी श्रीचक्रधरे राये तुम्हांसी निरोविले, आता गोसावी बीजे करिताती तरी आता गोसावी कवणासी निरोविले जी। श्रीचक्रधर स्वामींनी आम्हाला तुमच्याकडे सोपवले होते, पण आता तुम्ही जर सोडून जाता तर तुम्ही आम्हा सर्वांना कोणाकडे सोपवणार? राऊळ म्हणाले, आवो मेला जाये ये अवघी तुझ निरोविली आणि तुझ श्री दत्तात्रेय प्रभूंसी निरोविले। आवो मेला जाये आता मातापुरासी श्री दत्तात्रेय प्रभूंचेया ठाया जाये। ह्या सर्वांना तुम्हाला सोपवत आहोत आणि तुम्हाला श्री दत्तात्रेय प्रभूंकडे सोपवत आहोत, म्हणून आता माहूरला श्री दत्तात्रेय प्रभूंच्या ठिकाणी जा। दुःखात बुडालेले भटोबास म्हणाले, आता काही जाईन जी, ऐसे किती वियोग देखत असेन जी। तेव्हा राऊळांच्या श्रीमूर्तीपासून प्रकाश निघाला। संपूर्ण मठ त्या प्रकाशाने व्यापला। सर्वांच्या डोळ्यामध्ये तो प्रकाश भरला आणि भक्तजनांनी ओळखले की राऊळांनी मायापुराचा त्याग केला। भटोबास आणि भाईंभटांनी एका प्रहरापर्यंत 3 तास वाट पाहिली, पण राऊळांनी पुन्हा त्या मायापुराचा स्वीकार केला नाही। नंतर थोर दुःख करत पूर्वी जिथे राऊळ आरोगणा करत असत त्या स्थानी श्रीमूर्तीला स्नान घालून सर्वांगी चंदनाचा लेप लावला, फुले वाहिली, तांबोळ ठेचून श्रीमुखात घातले, नवीन कोरे रेशमी वस्त्र श्रीमूर्तीला घातले, महापूजन करून दंडवत घातले। मग श्रीमूर्ती तिरडीवर ठेवली। भटोबास, भाईंभट, लक्ष्मींद्रभट आणि चौथे कोणी एक अशा चौघांनी तिरडी उचलली। चाणक्याच्या देवळाजवळ निक्षेपासाठी खड्डा खणला। भटोबासांनी खाली गादी हंतरली, त्यावर श्रीमूर्ती ठेवली, वरून रेशमी वस्त्र पांघरले। अशा प्रकारे श्रीमूर्तीचा निक्षेप केला। स्वामी उत्तरपंथी गेल्यानंतर 14 वर्ष राऊळांनी राज्य केले। ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व।